हॅलो गाईज, चला आता मी मम्मीला माझ्या काही प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, तर बॅकग्राऊंडचे ते इग्नोर करा प्लीज. हां, हॅलो मम्मा, मला हे सांग, मी तुला लग्नानंतर किती वर्षांनी झाले? 15. अच्छा, आता मला हे सांग, या 15 वर्षामध्ये तू काय काय केलं म्हणजे मुलं होण्यासाठी? औषध घेतलं, कष्ट केलं. आणि हां, औषध 15 वर्ष काढलं. आता मला हे सांग, ह्या 15 वर्षामध्ये तुला लोकांनी त्रास दिला का, घरच्यांनी बाहेरच्यांनी? बोललं, ऐकून घेतलं, सोडून दिलं. हां का? आणि मला हे सांग की नाही का, ह्या टाईममध्ये तुला पप्पांनी साथ दिली का माझ्या? हो, दिलं ना साथ. अच्छा, पप्पा तुला साथ द्यायचे, हां. काही बोलायचे नाही नाही? नाही नाही ते तुला कधी सोडून गेले नाही? नाही, कधी नाही गेलं. हां, तर तुला आता लोकांना काय सांगायचं, ज्यांना मुलं बाळा होत नाही त्यांना तुला काय सांगायचंय, म्हणजे तू काय सांगशील? होणार, औषध का हळूहळू होणार. आपलं नशीब देवानी साथ देतो आपल्याला. ठीक आहे, केलं तर भक्तिवान करायचं, देवानी देत आपल्याला. ठीक आहे. तर ज्यांना पण फर्टिलिटीचा इश्यू आहे, ज्यांना मुलं बाळं होत नाही, मम्मीचं म्हणणं आहे की देवावर विश्वास ठेवा, औषधं वगैरे करा, नशिबात असेल तर होईल. सो टेन्शन घेऊ नका, असं मम्मीचं म्हणणं आहे माझं. त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला आहे, त्यांना 15 वर्षांनी होऊ शकतात. तर काही काही लोकांना तर 2-3 वर्ष, 4-5 वर्ष पण म्हणजे झाले आहेत. ते लोक टेन्शन घेतात, डिप्रेशनमध्ये जातात, मग अजून आजार वाढतात. त्यापेक्षा आपण जर स्टिल राहिलो, शांत राहिलो, स्ट्रेस घेतला नाही, प्रॉपर जे हे देवावर विश्वास ठेवला, प्रॉपर आपलं डाएट, मेडिसिन्स वगैरे घेतले, सगळं काही केलं, तर जेव्हा नशिबात असेल तर ऑटोमॅटिक होईल, आणि नसेल तर नाही होणार. सो टेन्शन नका घेऊ, आणि हजबंड वाईफनी सोबत राहिलं तरच पुढे जाऊन जे पण आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे राहू शकता. एकमेकांना साथ द्या, आणि ह्या गोष्टींमुळे एकमेकांशी भांडू नका. घरच्यांचं, बाहेरच्यांचं, जे कोणी तुम्हाला काही बोलत असतील मुलींना वगैरे, तर त्यांचं ऐकू नका, इग्नोर करा त्यांना.